विसर्जनाची जागा होत असेल त्या ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता त्या समाजाला ओबीसीला एक विश्वास द्या की आपण त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण देऊ आणि त्या ठिकाणी संरक्षण देऊ. हे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आणि महासचिवांना आम्हाला सर्वांना आदेश दिले. ते आदेश घेऊन आज सर्व जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ओबीसी जनजागरण यात्रा या ठिकाणी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी या ठिकाणी बाळासाहेबांनी चांगली वागवली. आपल्याला त्या ठिकाणी वाईट वाटत बोललेल्या त्या गोष्टी, पण आपल्याला विचारायचं आपल्याला आपल्या गावामध्ये जाऊन आपल्याला आपल्या ओबीसीच्या आपल्या बीजेपीच्या कार्यकर्त्याला विचारायचं, आपल्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला विचारायचं, आपल्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विचारायचं, आपल्याला शरद पवारच्या कार्यकर्त्याला विचारायचं. बांधवतांनी हे विचारायचंय की ज्या टायमाला आता आपल्याला 40 वर्ष आरक्षणाच्या नावाच्या लोकांनी आपल्या मतावर राजकारण केला, सत्ता भोगली, पण आजचा दिवस जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 40 ते 50 वर्षापासून ओबीसीसाठी संघर्ष करत आहे. या ठिकाणी आज त्यांना 2 न्यायाची बाजू आलेली आहे आणि ती 2 न्यायाची बाजू म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी जे मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी त्यांनी ओपन चॅलेंज लेखी पत्र द्यायला पाहिजे की आमची भूमिका काय आहे ही त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बार हे त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून सांगताय की आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. आता आपण एकाही पक्षाची या ठिकाणी समोर भूमिका आली नाही हे तुम्ही आणि कार्यकर्त्यांनी लक्ष घेतलं पाहिजे. कारण का लक्ष घ्यायचंय की आपण जर बघितलं बीजेपीचा पक्ष ब्राह्मणाचा पक्ष आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष ब्राह्मणाचा पक्ष आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष मराठाचा पक्ष आहे आणि यानंतर काँग्रेस हा मराठाचा पक्ष आहे. या ठिकाणी एकच असं दिसलं की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा बहुजनाचा पक्ष आहे. या ठिकाणी म्हणून आपल्याला सांगायचंय ही फक्त आरक्षणापुरती लढाई नाहीये, ही आपली फक्त आरक्षणापुरती लढाई नाहीये. आरक्षण तर वाचलंच पाहिजे, पण वाचण्यासाठी ही शेवटची संधी आपल्याला ओबीसी बांधवांना या ठिकाणी बाळासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या रूपाने आपल्याला मिळाली आहे. कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी ही सत्तेची या ठिकाणी ही संधी आहे की आपल्यामध्ये तुम्ही बघितली असेल, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी बोलले असेल की आपल्यामध्ये ओबीसी बांधवांना या ठिकाणी सत्तेत देण्याचं काम केलंय आणि ही संधी आज आपल्याला या आरक्षण जनयात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला आरक्षण टिकवायचं असेल तर आपले 100 आमदार या ठिकाणी विधानसभेमध्ये गेले पाहिजे. आणि ते 100 आमदार जर जायचे असतील आपल्या सगळं ओबीसी मुस्लिम समाजात खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या मुस्लिम समाजाचा जर प्रश्न असेल, या ठिकाणी दलिताचा असेल, या ठिकाणी वंदना असेल, कोल्याचा असेल, केल्याचा असेल, फक्त बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ओपन भूमिका चॅलेंज देणारा नेता आहे. मला दाखवा तुम्ही आतापर्यंत का मला फडणवीस बोलत नाही, का मला शरद पवार बोलत नाही, का मला आपल्याला या ठिकाणी काँग्रेस त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही. त्यानंतर मला ओबीसी बांधवांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बांधवांना आता उद्याची येणारी जी लढाई आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आरक्षणाच्या नंतर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर एक नवी दिशा देणार आहे. आणि तुम्ही आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं 70 वर्ष गेलं आपण राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी याला मतदान करायला दिवस घातलेले आपण, पण एक वेळेस ओबीसीची सत्ता आणायची आपल्याला. कारण की एका जातीच्या एका जातीवर सत्ता येणार नाहीये, तो दलित मुस्लिम आणि ओबीसी एकत्र जर आला तर आपल्याला या ठिकाणी आरक्षणाला भांडण्याची गरज पडणार नाही. आपण आपले आमदार त्या ठिकाणी प्रत्येक जातीचा त्या ठिकाणी आमदार मानत नाही. बाळासाहेब हमेशा सांगतात की जोपर्यंत आपल्या गावातला सरपंच असेल, जोपर्यंत आपला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असेल, जोपर्यंत आपला आमदार असेल, तोपर्यंत आपला लढाई नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही. आपण आतापर्यंत काय केलं, ज्या पक्षाने जे उमेदवार दिले त्याला आपण त्या पक्षाच्या नावावर मतदान करत गेलो. पण बांधवांना आता तसं करू नका. आता आपल्याला ओबीसीचे आमदार तिथे पाठवायचे, हेच मी आपल्याला या ठिकाणी मेसेज देतो. आणि 7 तारखेला जी भूमिका आपण घेऊन चालू आहे तोपर्यंत तुम्ही आपलं म्हणून, जसं आज आम्ही दलित समाज असेल किंवा आज या ठिकाणी जो बौद्ध समाज असेल, उद्या बाळासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी निघाले तर लाखोच्या संख्येने कवच त्यांच्या पाठीमागं, लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीमागं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी दलित समाज त्या ठिकाणी मागे. पण आपल्याला काय करावं लागेल, आपल्या ओबीसी समाजाच्या सर्व बांधवांना की आपल्याला ज्या टायमाला जसं बौद्ध समाजाच्या पाठीमागे तसंच त्याच पद्धतीनं ओबीसी समाजाला प्रत्येक घटकाला गावागावात सांगावं लागणार आहे की आपल्याला आपल्यासाठी जायचं तिथं. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे आणि ते जे आपल्याला आरक्षण घेऊ शकतात आणि वाचू शकतात, त्यासाठी आपल्याला जायचंय. एवढं मी तुम्हाला
आणि माझे दोन शब्द संपवतो. जय शिवाजी, जय जिजाऊ, जय जय.